तुझ्या मुलाच्या सुखासाठी माझ्या नंदूनं तडजोड केलेली आहे. पैशासाठी लग्न केलं नाही तिनं. आणि मुळात नंदूनं ज्या माणसाशी लग्न केलं ना तो एक अत्यंत चांगला माणूस होता. त्यामुळे नंदू बद्दलची सगळी काळजी आता माझी मिटली आहे. निदान तो तिचा छळ तरी करणार नाही, तिला त्रास तरी देणार नाही. पण अंशुवंच्या बाबतीत मला कुठलीही खात्री देता येत नाही. सुष्मिताचं लग्न करून देताना तू हा विचारच केला नाहीस ग. तू ना फक्त त्या अंशुवंच्या पैशाकडे पाहिलंस. म्हणून मी म्हणालो की तू मुलीला विकलंस तर त्यात माझं काय चुकलं. मग काय करायला हवं होतं मी? तुमच्यासारखी अगदी साधारण परिस्थिती असणाऱ्या मुलाच्या गळ्यामध्ये मारायला हवी होती तिला. माझ्यासारखा म्हणजे प्रामाणिक नवऱ्याची लाज वाटते तुला? काय उपयोग आहे त्या प्रामाणिकपणाचा? हे दिलं तुमच्या प्रामाणिकपणानं जुना पुराणा मिक्सर. तुमच्या तुटपुंज पगारामध्ये संसार करून दाखवला ना मी. मुलांना वाढवलं ना मी. अहो त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. आज जग कुठे चालले आणि तुम्ही कुठे अडकलायत? बोलते असं जणू काही इतकी वर्ष दारिद्र्यातच काढलीस तू. अगं डोक्यावर छत आहे ना, मुलं झाली, आपण त्यांचं संगोपन केलं, त्यांना पायावर उभं राहण्यासाठी शिक्षण दिलं. संसार संसार म्हणजे आणखीन काय असतं? अहो शिक्षण तर प्रत्येक आई वडील देतात, उपकार नाही करत. आणि किती दिवस तुमच्या अशा फाटक्या संसाराचा उदो उदो करत राहणार तुम्ही? म्हणा चुकीचं काहीच बोलत नाहीये मी. माझ्या हाऊस मध्येचा कधी तुम्ही विचार केलात? बस आणली बायको करून आणि लावली संसाराच्या गाड्याला. माफ कर बाई, माफ कर. तुला महाल देऊ शकलो नाही मी, पण माझ्या परीने जेवढं शक्य होतं तेवढं सुखामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. याचा पश्चाताप होतोय ग मला. पश्चाताप तुम्हाला व्हायलाच पाहिजे. हे इथे स्वतःचं मन मारून मी संसार करतेय, जगतेय, मग ह्याचा पश्चाताप तुम्हाला व्हायला नको का? पश्चाताप होतो म्हणे, पश्चाताप. मुलगी विकली मी मुलगी विकली. कधी सुष्मिताबद्दल विचार केला का? झालं ना, तुम्ही तुमच्या मोठ्या मुलीची मस्त सोय करून ठेवलीत. श्रीमंत नवरा तिला मिळवून दिलात, छान अगदी सुखानं नांदतेय ती. मग हाच विचार आपल्या छोट्या मुलीबद्दल नको का करायला पाहिजे होता? सुष्मिताबद्दल नको करायला पाहिजे होता? तिला पण एक चांगल्या घरात द्यायला पाहिजे आपण, तिला पण एक श्रीमंत नवरा मिळाला पाहिजे, असं तुमच्या मनामध्ये का नाही आलं? तुम्हाला स्वतःच म्हणणं खरं वाटतंय. खरं तर ना मला पश्चाताप होतोय तुमच्याशी लग्न केलं म्हणून. का आता का बोलती बंद झाली? आता बोला ना, बोला बोला बोला. माझ्या बरोबर म्हणजे माझा फक्त अपमान करायचा. बघा बघा बघा, जरा कोपऱ्या कोपऱ्यामध्ये बघा, या टेबलावर बघा, या सोफ्यावर बघा, माझे अपमानच डोंकळताना दिसतील तुम्हाला. का आता का घाम का फुटला तुम्हाला? काय झालं आता? आई आई ग. काय चाललंय? बाहेर आवाज येतोय तुमचा. बाबा बाबा बाबा. हॅलो. तो घडीचे तो प्रवासी भेटले वळणावरी. सोबतीने चालण्याची जागली आशाउरी. हो जायचे आता कुठे हे मनाला कळेना. का तरी पाऊल हे आज मागे वळेना. कोण जाणे असा का हात सुटता सुटेना. वीण दोघातली तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. काय? म्हणजे तुम्ही मला सांगायला हवं होतं ना. काय? हेच की तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं ते. असं कसं सांगणार? असं काय करताय स्वानंदी मॅडम? तुम्ही जर सांगितलं असतं ना तर तेव्हाच माझ्या डोक्यात प्रकाश नसता का पडला. आणि तेव्हाच मलाही जाणवलं असतं की मलाही तुमच्याबद्दल असंच वाटतंय. मी ना या बाबतीत जरासा मंद आहे. ओ, माझ्या नवऱ्याला मंद म्हणू नका. नाही, खरं तर मंद नाहीये मी. इनफॅक्ट मी जगातला
खूप मोठा लकी माणूस आहे. खूप लकी अशासाठी आहे की माझी बायको म्हणून मला तुम्ही भेटला. आता मला तुमच्यावरती जीव ओतून आयुष्यभर प्रेम करायचंय. जगातली सगळी सुख तुमच्या पायाशी आणून ठेवायची. मला दुसरं काहीच नको आहे. तुम्ही मिळालायत ना, तेच सुख आहे माझ्यासाठी. माझं पण. घातली तुटे वीण दोघातली. स्वानंदी मॅडम, थँक्स. कशाबद्दल? तुम्हाला असं वाटत असेल की राजवाडे काही नोटीस करत नाहीत, पण राजवाडे तुमची प्रत्येक छोटी छोटी गोष्ट सुद्धा नोटीस करतात. तुम्ही चंद्रकोर लावलीत माझ्यासाठी. मी आल्या आल्याच ते बघितलं, तेव्हाच लक्षात आलं. मी तुम्हाला सांगितलं होतं की मला माझ्या आईसारखी मुलगी पाहिजे. फार सुंदर दिसते तुम्हाला. खरंच? खूप देखण्या दिसताय तुम्ही. अगं बाई, सॉरी सॉरी, चुकले चुकले. चुकीच्या वेळी आले. नाही, समर, एक खूप वाईट बातमी आहे रे. काय झालं? मी आत्ता म्हणजे अगदी सहज स्वानंदीच्या आईला फोन केला होता, तर त्या म्हणाल्या की स्वानंदीचे वडील, त्यांची तब्येत खूप बिघडली आहे, हॉस्पिटलमध्ये नेलंय त्यांना. काय विचार ना. डॉक्टर, काही कळतंय का? एक मिनिट मॅडम, मला चेक करू दे जरा. सकाळी बरे होते, एकदम ठणठणीत होते. अचानक असं काय झालं काही कळलं पण नाही. म्हणजे स्वप्नात देखील वाटलं नव्हतं असं काही त्यांना. आई आई जरा शांत होशील का प्लीज? शांत कशी हो? अरे कळायला पाहिजे ना आपल्याला काय होतंय ते. माहीत असायला नको का? त्यांचं बीपी शूट झालंय. पर्टिक्युलर कारणाने शूट झालंय का? नाही, काही कारण वगैरे लागत नाही त्यांना बीपी शूट व्हायला. काही आम्ही बोललो ना की मग पटकन त्यांना अशी चिडचिड चिडचिड त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होते आणि मग त्यांचं बीपी पटकन शूट होतं. तर तुम्हीच सांगा, मग घरच्यांनी काय आपलं मूग गिळून गप्प बसायचं का? आई प्लीज. रोहन, तुझ्या आईला जरा तोंड बंद ठेवायला सांग रे. गप्प कर जरा तिला. ऐका माझं, मी गप्प राहिल्यावर काय होणार आहे? तुम्ही बरे होणार आहात का? तर मी कायमची गप्प राहीन, पण तुम्ही बरे व्हा. हो डॉक्टर, मी गप्प राहून काही होणार आहे का? तुम्ही जरा शांत राहा प्लीज. जरा मला तपासून द्या.